कुणी माईचा लाल राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडू शकत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलंय। सरकार कोसळणार असल्याच्या बातम्यांची त्यांनी खास अजित पवार स्टाईलमध्ये खिल्ली उडवलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची शिकवणी लावा असं मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगतो असंही ते मिश्किलपणे म्हणाले। आपल्या खास शैलीत त्यांनी कशी टोलेबाजी केलेली आहे ऐकूया। अरे पण मी वाटच बघतोय ते कधीच सरकार कोसळतात। मी सारखा झोपेतनं जागा होतो, पडलं का काय सरकार, लगेच टीव्ही लावतो, हे चॅनल लाव, ते चॅनल लाव, ते चॅनल लाव, पडलं 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 पडलं। कितीदा 50 वेळा सांगितलं की हे 3 नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही। दुसरीकडे राज्यातील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील। ते जो निर्णय जाहीर करतील तोच कायम असेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुणे आणि पिंपरीमधील लॉकडाऊन उठवण्याबाबत सोमवारी निर्णय होईल असं त्यांनी सांगितलंय। तर आषाढी वारीबाबत निर्णय घेण्यासाठी वारकरी आणि सरकारी अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक होईल अशी माहिती देखील पवारांनी दिली आहे। राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तोच अंतिम निर्णय ह्या संदर्भातला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बद्दल वेगळा निर्णय का तर ते 5% पर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून तिथं शिथिलतेच्या संदर्भामध्ये वेगळं धोरण उद्याचा दिवस आम्ही जाऊ देणार आणि साधारण सोमवारी त्याबद्दलचा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आजच्या बैठकीच्या निमित्तानं ठरवलेलं आहे। दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा एकदा तोंडघशी पडलेत। अद्यापही लॉकडाऊन शिथिल झाल्याची अधिसूचना निघालेलीच नाहीये। राज्यातली जनता मात्र या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे निम्मा महाराष्ट्र अनलॉक कधी होणार हा प्रश्नच आहे। 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवण्याबरोबरच इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं तयार केला आहे। हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर जाहीर केला जाणार होता। मात्र त्याआधीच आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य अनलॉक झाल्याची काल घोषणा केली। मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत तात्काळ खुलासा करून असा निर्णय झाला नसल्याचं जाहीर केलं। या गोंधळात आज दुपारी देखील राज्य अनलॉक करण्यासंदर्भात निर्णय होईल असं पुन्हा एकदा वडेट्टीवार यांनी जाहीर केलं। मात्र याबाबतचा आदेश अद्यापही काढण्यात आलेला नाही। विजय वडेट्टीवार आज नेमकं काय म्हणालेले होते ते देखील आपण ऐकूया। नाही, आता नोटिफिकेशन मला वाटतं दुपारपर्यंत निघेल। जो फायनल ड्राफ्ट आहे तो MSDAने तयार करून मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवलेला आहे। त्यांचं अप्रूव्हल मिळालं की दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघालं की ज्या गाईडलाईन्स आता आपल्यापुढे येणार आहे त्या सर्व ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्यानुसार ते लागू होईल। विरोधक म्हणून त्यांची भूमिका ते मांडतात ते योग्यच आहे कारण त्यांना ती मानावी लागेल, पण यामध्ये श्रेयवादाचा वगैरे विषय नाही आणि यामध्ये त्यांची भूमिका त्याच्या पद्धतीनं मांडतात। सरकार म्हणून जे काही करायला पाहिजे ते आम्ही करत असतो। बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाला पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीनं महाराष्ट्र सरकारला केली आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला। साधारणतः 40हून अधिक कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे ही पुनर्विचार याचिका दाखल करावी असं या समितीनं सुचवलंय। मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठी आडकाठी ठरलेले 2 प्रमुख कायदेशीर मुद्दे म्हणजे आरक्षणाची 50% मर्यादा जी ओलांडली गेलेली आहे आणि 102व्या घटना दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासारखी परिस्थिती असल्याचं समितीनं राज्य सरकारला सुचवलंय। पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या संदर्भात शिफारस प्रामुख्याने आहे। रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासंदर्भात उल्लेख आहे, परंतु ही रिव्ह्यू पिटिशन नुकतीच राज्यातला अधिकार देण्यापर्यंत मर्यादित नाही आहे। म्हणजे एकंदरीत 40हून अधिक कायदेशीर मुद्दे जे या सर्व रिपोर्टमध्ये आहेत त्याच्या आधारावर ही पुनर्विलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासंदर्भामध्ये एकंदरीत प्रस्ताव आहे।
कापराचं झाड अर्धा किलोमीटर पर्यंत हवा शुद्ध करतं. ब्रिटिशांनी भारतातून कापराची झाडं केली हद्दपार. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? कोरोना काळात सोशल मीडियात वेगवेगळे मेसेजेस व्हायरल होत आहेत. अशाच एका मेसेजनं सध्या धुमाकूळ घातलाय. हा मेसेज कापरा संदर्भातला असल्यानं लोकांची उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी नर्सरीत कापराच्या झाडाचा शोध सुरू केलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. कापराचं झाड शुद्ध हवेसाठी अत्यंत फायद्याचं असतं. हे झाड अर्धा किलोमीटर पर्यंतची दूषित हवा शुद्ध करतं. कापराच्या झाडापासून मुबलक प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते. ब्रिटिशांनी हे झाड भारतातून नाहीसं केलं. या मेसेजचाच आधार घेऊन अनेक लोक नर्सरीमध्ये कापराच्या झाडाची विचारणा करू लागले. मध्यंतरी कोरोनाचे विषाणू मारण्यासाठी अनेकांनी कापराच्या वाफाऱ्यावर भर दिला होता. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा कितपत खरा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झी24 तासनं केला. पर्यावरण अभ्यासकांकडून आम्ही अधिक माहिती जाणून घेतली. कुठलंही झाड निसर्गाने जे निर्माण केलेलं आहे ते ऑक्सिजन निर्माण करतच आणि हवा शुद्ध करतच. त्यातलीच प्रक्रिया कापराचं झाड करतं. कापराचं झाड कापराचे काही अंश हवेत पसरवते हा पूर्णतः गैरसमज आहे आणि हे तत्वतः ही गोष्ट असत्य आहे. मुळात सर्वच झाडं हवा शुद्धीकरणाचं काम करतात. कापराच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कापराच्या झाडावर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर कापूर बनतो. मात्र कापरामुळे हवा शुद्ध होते याला शास्त्रीय पुरावा नाही. कापराच्या झाडाची उत्पत्ती ही चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इथली असल्यानं ब्रिटिशांनी हे झाड भारतातून घालवलं याला आधार नाही. विशेष म्हणजे जिथं जिथं कापराची झाडं लावण्यात आली तिथल्या जैवविविधतेवर परिणाम झाल्याचं दिसून आल्यानं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत कापराच्या लागवडीवर बंदी आहे. भारतात धार्मिक विधींसाठी कापूर वापरला जात असला तरी त्याच्या झाडाबाबत करण्यात आलेल्या दाव्यात तथ्य नाही. बहुतांश झाडं त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार ऑक्सिजनची निर्मिती करतात. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा असत्य ठरलाय. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे थोडक्यात बचावलेत. सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक सुरू होती त्यामुळे झुंबर पीओपी स्लॅबसह या बैठकीदरम्यान कोसळला. बैठक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये. खरं तर याच ठिकाणी अनेक महत्त्वाच्या बैठका होत असतात आणि त्याच ठिकाणी आज अपघात झाला. तेव्हा या अनुषंगानं या इमारतीचं ऑडिट होणं गरजेचं आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बैठक घेत होते त्यावेळेस त्यांच्या बाजूलाच हा स्लॅब कोसळला. कोरोनामुळे सध्या छोट्या शाळा पुरत्या देशधडीला लागल्यात. औरंगाबाद सारख्या छोट्या शहरामध्ये सध्या 200च्या वर शाळा बाजारात विक्रीला काढण्यात आल्यात. या शाळांची ही दयनीय अवस्था झाली आहे. कोरोनाचा शाळांना जबरदस्त फटका. तब्बल 200 शाळा बाजारात विक्रीला. मराठवाड्यात 1300 शाळा बंद होणार. औरंगाबादच्या उल्कानगरी भागात प्रतीक्षा इंग्लिश स्कूल चालवणारे हे अशोक हांडे. यांच्या शाळेच्या जागेचं भाडं महिना 70,000 होतं. लॉकडाऊन लागला, शाळा बंद झाल्या. 6 महिन्यांनी शाळेचं भाडं, शिक्षकांचा पगार परवडेनासा झाला. पालकांनी पूर्ण फी न भरल्यानं पैशांची मोठी अडचण झाली. आता जागा मालकानं नोटीस पाठवून जागा रिकामी करून घेतलीय. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना बसवायचं कुठं हा प्रश्न निर्माण झालाय. हीच अवस्था औरंगाबाद पब्लिक स्कूलचे संस्थाचालक ऋषी दाभाडे यांची. त्यामुळे अक्षरशः शाळा विक्रीला काढण्यात आल्या. घरमालकाने नोटीस पाठवली की तुम्ही एकतर भाडं द्या किंबहुना ही इमारत तुम्ही रिकामी करून द्या. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊ द्या. शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं की आम्ही बदलतो. परंतु त्यांनी ते अमान्य केलं आणि आम्हाला कोर्टाची नोटीस पाठवली
की तुम्हाला ते इमिडिएटली रिकामं करावं लागेल. शाळेचं भाडं देणं सुद्धा आम्हाला शक्य झालेलं आहे. पालक ही 99% फीस वगैरे देत नाहीये. सरकारचे जे काही उदासीन धोरणं या ठिकाणी आहे ते या ठिकाणी मुख्यतः जबाबदार आहेत. औरंगाबादमध्ये 795 इंग्लिश शाळा आहेत. त्यापैकी 200 शाळांनी विक्रीचा प्रस्ताव दिल्याचं संघटनेचे अध्यक्ष सांगतायत. तर मराठवाड्यातल्या 3500 शाळांपैकी 1300 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हाच आकडा राज्याचा पाहिला तर 40,000 शाळांपैकी 50% शाळा शेवटची घटका मोजतायत. ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये तर अक्षरशः कापूस भरून ठेवलेला आहे. काही शाळांमध्ये कांदे भरून ठेवलेले आहे. पालक मुलांना शाळेत पाठवत नाही कारण आता लॉकडाऊन सुरू आहे. आणि पालक विशेष म्हणजे या परिस्थितीमध्ये पैसे पण थोडेफार का होईना 50% 25% सुद्धा भरायला तयार नाही. शिक्षणाच्या कायद्याच्या अधिकारातील फी परताव्याचे गेल्या 3 वर्षांपासून 18,000 कोटी शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनानं हे जरी दिले तरी दिलासा मिळेल असं संस्थाचालकांचं म्हणणं आहे. मात्र सरकार कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे. विशाल करोळे, झी24 तास, औरंगाबाद. 2 दिवसात मान्सूनचं आता कोकणात आगमन होणार आहे. पुणे वेधशाळेने याबद्दलचा अंदाज वर्तवलाय. कर्नाटक किनारपट्टीवरती मान्सूनचं आगमन झालेलं आहे. 2च दिवसात हा मान्सून कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल होईल. कर्नाटकच्या किनारपट्टीवरती मान्सूनचं आगमन झालंय आणि पुढच्या 2 दिवसात कोकण तसंच दक्षिण महाराष्ट्र हा मान्सून व्यापेल अशी माहिती समोर येतेय. कल परसों बारिश मोरल सेम रहेगी या मामूली गिरावट आएगा. हल्का से मध्यम प्रकृति बारिश देखने को मिलेगा. 7 तारीख से बारिश एक्सपेक्टेड है. पुणे सिटी, पुणे जिला कमजोर होता हुआ नजर आएगा. 9-10 तारीख तक ऐसे ही कमजोर रहेगा. बातमी मागची बातमी म्हणजे